नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचा शुक्रवारी शपथविधी. राष्ट्रपती भवनात संपन्न होणार शपथविधी सोहळा. नागपुरात ओबीसी नेत्यांची होणार बैठक. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात होणार बैठक. दसऱ्यानंतर ओबीसी समाजाचं मुंबई आंदोलन. 8 किंवा 9 ऑक्टोबर दरम्यान ओबीसी समाजाचं आंदोलन होण्याची शक्यता. हैदराबाद गॅजेटचा GR रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक. सरसंघचालक मोहन भागवत यांचा आज 75वा वाढदिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरसंघचालकांवर लिहिला विशेष लेख. आम्ही स्वयंसेवक भाग्यवान, आम्हाला मोहन भागवंतासारखे सरसंघचालक मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोहन भागवतांचं कौतुक. मराठा आरक्षणाचा GR रद्द करा. मंत्री छगन भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना 8 पाणीपत्र. पुणे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आजपासून सुनावणी. बालगंधर्व रंगमंदिरात पार पडणार सुनावणी. शासनाकडून व्ही राधा यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं एक्स अकाउंट सस्पेंड. नियमांचा भंग केल्यानं एक्स अकाउंट सस्पेंड. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांवरील मानहानीचा दावा रद्द. वरिष्ठ दिवाणी न्यायालयानं रद्द केला दावा. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दाखल केला होता मानहानीचा दावा. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करा. एसटी प्रवर्गातील समावेशासाठी बंजारा समाज आक्रमक. मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा बंजारा समाजाचा इशारा. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने भाजप महाराष्ट्रात वाढला. बाळासाहेबांचे विचार भाजपने विसरू नयेत. खासदार अरविंद सावंत यांची भाजपावर टीका. आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई. आयुष कोमकर हत्या प्रकरणात पुणे पोलिसांची कारवाई. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी. महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम. तुर्तास इथेच थांबूयात. पहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.